न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पांगरी खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात समारोप। सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्द येथे गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आज भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला। महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज विटकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली। वारकरी परंपरा आणि म्हणून या परंपरेचा गौरव झाला पाहिजे। 52 द्वार आहेत भारतात, त्यापैकी वारकरी पंथाची द्वारा या शब्दाचा अर्थ ज्ञान भक्तीची मूळ परंपरा। आणि या परंपरेमध्ये आचार्य पदावर मला बसवलं, त्याच्यामध्ये मोठा सहभाग भक्तिचरण महाराजांचा आहे। आज साधू समाजावर फार मोठं त्यांचं वर्चस्व आहे। आज मुख्यमंत्री किंवा प्राधिकरण त्यांच्या सल्ल्यानं चालतं, ते म्हणतील त्या पद्धतीनं विस्तार आणि विकासाची कामं आज नाशिकमध्ये चालू आहेत। ठीक आहे, कृष्ण परमात्मा तुकारांता हे देवा गायीन ते लीला चरित्र पवाडे, गायीन ते लीला चरित्र पवाडे, यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा आनंद घेतला। या कार्यक्रमाला सिंहस्थ कुंभमेळा राष्ट्रीय प्रवक्ता महंत भक्तिचरण दास महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली। संपूर्ण सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता। डॉक्टर विलासभाऊ पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली। रामकृष्ण महाराज विटकर यांनी आपल्या कीर्तनातून हरिनामाचे महत्त्व सांगत समाजात एकता, संस्कार आणि आध्यात्मिक मूल्य जपण्याचे आवाहन केले। जब राम की बात आए, बोले राम तो मर्यादा पुरुषोत्तम है, एक पत्नी वाले हैं, और तुम साले गलत काम करते हो, तुम राम के भक्त नहीं हो सकते। तो बोले मैं राम का नहीं कृष्ण का हूँ। कृष्ण के तो 16,000 थी, मैं कृष्ण बन जाऊंगा। और कृष्ण से भी काम नहीं चले, बोले दोनों से काम नहीं चले तो मैं हरि का हूं, कोई तो अपनाएगा। इसलिए 3 की शरण में जाते हैं वारकरी लोग, राम, कृष्ण और हरि। अब 3 में से कौन तुम्हें स्वीकारता है, किसके अनुसार तुम्हारे लक्षण और कर्म है। तो अगर किसी भगवान का नाम जपना है तो पहले उसके आदर्शों पर चलो। जब तक उसके आदर्शों पे नहीं चलोगे, जब तक आपको यह सब जपने जपाने का केवल टाइम खराब करना है, इसलिए आचरण में लाओ। रोज उठ के माता पिता गुरुजनों को प्रणाम करो, प्रतिदिन मंदिरों में जाओ, रामचरितमानस, गीता या अन्य कोई भी आपके घर में जो वारकरी ग्रंथ हैं, ज्ञानेश्वरी पारायण आदि, वो अपने नियमित करो। जय हरिभक्त पारायण द्वाराचार्य महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज विटकर, जिनकी मुखारबिंद से आप लोग कालिया कीर्तन श्रवण किए। हमारे परम पूज्य दुर्गानंद जी महाराज, जो अग्नि अखाड़ा से हमारे कुंभ मेला के नियोजन में 13 अखाड़े के साथ में हम लोग के साथ में काम करते हैं, जो त्र्यंबकेश्वर से पधारे हुए। आणि कार्यक्रम की नियोजन आयोजन सभी कार्यकर्ते, हमारे परम स्नेही विलास
विलास जी जो हमारे रथ यात्रा के संपूर्ण नियोजन आयोजन में आगे बढ़ी की नासिक में काम करते हैं और इनकी सामाजिक काम बहुत कुछ है, मेरे से ज़्यादा आप लोगों को सबको पता होगा। और उपस्थित सभी हरिभक्त परायण माता बहन, आज नासिक और महाराष्ट्र के संतों की भूमि और पांगरे जैसे संतों की भूमि पर हरि बाबा की समाधि स्थल पर 14 वर्ष से अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन आज अखंड रूप में चल रहा है। 14 वर्ष हम लोग की में कहा जाता है एक कल्प माना जाता है। तो 14 वर्ष तक आप ये परंपरा को पालन करते हुए हरिनाम संकीर्तन अच्छे कीर्तनकार प्रवचनकार के मुखारबिंद से आप लोग श्रवण कीर्तन किए। परम पूज्य महाराज श्री आज आपको कल्या कीर्तन के माध्यम से बाल कृष्ण भगवान की लीला, बाल्य लीला, मथुरा आणि गोपाल जो मथुरा आणि वृंदावन में गोप में जो कीर्तन किए, जो लीला किए, ये काल्या कीर्तन के माध्यम से आप लोग को बहुत बहुत बढ़िया माध्यम से आपको सुनाए, श्रवण किए। भगवान बालकृष्ण की जन्मलीला आणि त्याच निमित्ताने महाराजांच्या रूपाने जगन्नाथाचा रथ नाशिकमध्ये किती तारखेला 16 जुलैला रथ निघणार आहे। आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने पंचवटीमध्ये जगन्नाथाचा रथ वडायला सगळ्यांनी यायचं आहे। तेही निमंत्रण महाराजांच्या वतीने मी सगळ्यांना देतो। महाराज आपण आले, सगळ्यांना धन्यवाद। सगळ्यांनी याची दखल घ्यावी आणि सगळ्यांनी जेवल्याशिवाय प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये। तसंच जेवढ्या आपल्या ज्यांनी धान्य दिलं असेल, ज्यांनी 1 रुपया ओरगणी दिली असेल, या दहीहंडीचा जो आपले मडक्याचे खापरं आहेत ते आपल्या पिठामध्ये टाकायला महाराजांनी सांगितलं, तर ते आपल्या पिठाच्या डब्यात टाकायला सगळ्यांनी घरी घेऊन जा। ते मडकेचे जे खापरं आहेत ते रस्त्यावर टाकू नका, ते आपल्या पिठाच्या याच्यात ठेवा। हाही संदेश आज देतो, कारण महाराज लोक याच्यानंतर मी बघत आलेलो आहोत, दहीहंडीचे खापरं पुढं आपण टाकतो, पण साधू संतांचा आदेश आहे की ते खापरं पूर्वी आपल्या पिठात ठेवायचे आणि तो काला दुसऱ्या वर्षी व्हायचा। तीच पद्धत आपल्या हरिबाबाच्या सेवेतून लावू। आमचे अर्जुन दादा यांनी खास मोलाचं सहकार्य देऊन पंक्ती दिल्या। आमचे काही सगळ्यांनी एक माणसांनी हजारो लोकांच्या पंक्ती दिल्या, त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन। काहींनी धान्य दिला असेल, काहींनी कापूस दिला असेल, काडीची पेटी दिली असेल, कचरा उचलला असेल, टाळ वाजवले असतील, नावं घ्यायला थोडा वेळ कमी आहोत, पण सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि असं सहकार्य करा। तसंच आता इथं जर बाबासाहेब पांगारकर जर इथं असतील, जे आपलं पारायण वाचतायत, त्यांचा सन्मान आपले महाराजांच्या हातून करायचा आहे। 1 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे, ते जर इथं असतील तर त्यांनी इथं यावं आणि महाराजांच्या हातून प्रसाद घेऊन त्यांनी जावं, एवढी मी त्यांना विनंती करतो।